महिने 2-2 महिने पगार कर्मचाऱ्यांची होत नाही, तर कर्मचारी लोक आमरण उपोषणाला बसतात. परंतु आम्ही कामगार लोकांना 2 वर्ष झाला आमच्या कष्टाचा पैसा मिळाला नाही. आम्ही 2024-25 मध्ये काम केला, परंतु अजूनपर्यंत आमच्या खात्यात आमच्या कष्टाचा पैसा मिळाला नाही. अरे कुठं 2-2 वर्ष पैसे थांबतं? आमदार खासदारांच्या लाखोमध्ये पगार असतं तरी वेळेवर भेटतं, परंतु आम्ही कष्टाचं आम्ही कामगार लोकांनी काम केलं, परंतु आम्हाला 2 वर्ष झाले आम्हाला पगार भेटला नाही. आता आम्ही कुठं जायचं? कोणाच्या पुढे भीक मागायचं? इथं आम्ही अधिकाऱ्यांच्या दारात आलो तर आम्हाला बाहेर काढतात. अरे आम्ही कामगारांना कोणाच्या दारात जायचं? 1-1 महिना 2-2 महिने तुम्हाला पगार भेटत नाही तर तुम्ही संप करता. मग आम्हाला 2 वर्ष पगार भेटला नाही तर आम्ही कोणाच्या दारात जायचं? सांगा देवा मामा, आम्हाला 2 वर्ष पगार नाही झाला. अरे आम्ही हप्ता कसा फेडायचा? आम्ही किस्त कशा भरायचा? 2 वर्ष झाला माय आम्हाला पगार भेटला नाही. 2023-24 मध्ये आम्ही काम केला, परंतु कोणाच्या चुकीमध्ये आमचा पगार थांबला ते तरी किमान अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं. आणि आमची जे मागणी आहे ते आमची मागणी आणि आमच्या चाकरीचे कष्टाचे पैसे घामाचे पैसे आम्हाला मिळण्यात यावं. आम्ही कष्टानं आणि घाम काढून आणि रक्ताचं पाणी केलं आणि आम्ही काबाड कष्ट करून तरी सुद्धा आम्हाला आज पगार भेटला नाही. आणि 1 महिना 2 महिना झाले नाही साहेब, तर आम्हाला खूप 2 वर्ष झाले. कोणी देता का रे भाऊ कष्टाचे पैसे? भाऊ काका कोणी 1 रुपया तर द्या माय, 1 रुपया द्या माय. आम्हाला भेटला नाही पैसा, कोणीतरी द्या पैसा आम्हाला. पैसा कोणीतरी 1 रुपया द्या माय, 1 रुपया. 2,62,000 रुपये थांबलेला आहे, परंतु आम्हाला अजून पैसा मिळेना. अरे 1 रुपये द्या बाबा, द्या 1 रुपये द्या. या कामगाराला किमान 1 रुपये द्या, कोणीतरी द्या. कोणीतरी हे काकू 1 रुपया द्या काकू, 1 रुपये द्या, 1-1 रुपये तरी द्या काकू. आमच्याकडे पैसे नाही, आम्ही काम केलंय काकू, आम्ही खूप मेहनत केलाय काकू. साहेब तुमचा पगार झाला का? 1 रुपया द्या ना साहेब. देतो ना, 1 रुपया द्या ना साहेब, द्या द्या. आम्हाला बाहेर हाकला चालेल, आम्हाला बाहेर हाकला, आम्हाला अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू नको द्या. आणि तुमचं जर पगार थांबला असतं तर आतापर्यंत आमरण उपोषणला बसले असते. परंतु आम्ही 2 वर्ष झाले माय, 2 वर्ष झाले, 2-2 वर्ष पगार भेटत नाहीये, तर आम्ही कोणाच्या दारामध्ये जायचं? कोणाच्या पुढे भीक मागायचं? कोणीतरी सांगावं साहेब, कोणीतरी सांगावं. आम्ही कुठं जायचं साहेब? कोणीतरी सांगा कुठं जायचं? साहेब ऑफिस मध्ये आम्ही ऑफिस मध्ये का बरं नाही यायचं? हा ऑफिस जनतेचं ऑफिस आहे, हा ऑफिस जनतेचं आहे. साहेब बरोबर आहे, तुमचं चुकलं नाही, पण आम्ही ऑफिस मध्ये नाही यायचा. जनतेच्या ऑफिसला आम्ही बाहेर जायचं असं नाही. आम्ही कामगार साहेब, आम्ही सूटबुटनं कपडे घालला असता तर आम्ही अधिकारी झालो असतो साहेब. आम्ही माती फेकणारे कामगार आहोत. प्रॉब्लेम अशी आहे की आम्ही 2 वर्ष झाले पांदांच्या माती फेकाचं काम केला, परंतु अजूनपर्यंत 2 वर्ष झाले, 2 वर्ष लोटूनही आम्हाला आमच्या कामाचा मोबदला पैसे मिळाले नाही. आणि खूपदा आम्ही गेला किंवा आमच्या कामाचा पैसे द्या, तरी पण कुणीही आमच्या जे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे ती जाणून घेतले नाही आहे. म्हणून आज एक पाऊल उचलावं लागलेलं आहे. मग आता आम्ही या कार्यालयामध्ये आले आहोत. मनरेगाचं काम आहे तर मनरेगाच्या अधिकाऱ्याला भेटणार आहोत, परंतु इथले जे काही कर्मचारी आहेत ते आम्हाला बाहेर हाकलून राहिले आहेत. तर आम्ही कुठे जायचं? आणि विषय आहे हा कपड्याचा, तर हे कपडे कामगाराचे आहेत, कोणत्या अधिकाऱ्याचे नाही. आणि जर अधिकारी आमची सूटबुटनं राहिलो असतो तर आम्ही माती फेकलं नसता आणि आम्हाला खुर्चीवर बसला असता, आम्ही माती फेकायला गेलो नसतो. परंतु आम्ही कामगार आहोत, आम्हाला कोणी पैसे देत नाही. अरे 2-2 वर्ष जर आम्हाला पगार भेटत नसेल, आम्हाला उचलून घेऊन जा साहेब, चालेल. आम्हाला ढकला चालेल, पण आम्ही कामगार शांत बसणार नाही. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्या साहेब. तुम्ही जिथं बोलाल तिथे येतो, बाहेर येतो, परंतु आम्हाला मी ग्रामपंचायत सदस्य